नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. कारण की आणि तेवढं दुःखी पण थोडंसं असायला हवं बिकॉज आज मजेत याच्यासाठी कारण की आज संडे होतं आणि मस्त पाऊस वगैरे पडतोय आणि दुःखी याच्यासाठी कारण की आज संडे आणि तो संडे संपलेला आहे आणि उद्या ऑफिसला जावं लागणार आहे याच्यासाठी. तर कसं होतं आजचा दिवस? काय होतं? काय केलं तुम्ही लोकांनी? काय नाही केलं? बिकॉज आज कसं संडे होतं. आणि पाऊस पण पडतोय. खूप साऱ्या लोकांनी प्लॅन्स केले असतील बाहेर आउटसाइड जाण्याचा वगैरे, ट्रेकला वगैरे जाण्याचं. असे कोणाचे काही प्लॅन्स होते का? बिकॉज माझा दिवस तरी थोडंसं हेक्टिक काइंड ऑफ गेला आहे. तसं थकवा वगैरे असं झालंय. बाहेर तर गेलेलो बट ॲज सच असं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं किंवा कसलं काही नाही. नॉर्मली घरचे कामं बोलू शकता ते सर्व चालू होतं त्याच्यातच गेलंय. आणि तुमचं डे कसं गेलं ते नक्कीच सांगा. तुम्ही काय-काय केलं? कोण-कोण बाहेर गेलेलं? कोणी कुठे काय-काय प्लॅन केले? बिकॉज संडे आहे तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की संडे होता तर मोस्टली पाऊस पण आणि त्यात पडत होता. तर मग खूप सारे लोकं बाहेर गेलेले. बाहेर फिरत होते इकडे-तिकडे आणि कसं पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे वॉटरफॉल वगैरे पण चालू झालेले आहे असं छानपैकी. जिकडे-तिकडे वॉटरफॉल वगैरे, मस्त ट्रेकिंग वगैरे चालते. तर तुम्ही कुठे गेलेलात, कुठे नव्हते गेला ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि कोणी-कोणी काय-काय केलं. माझा दिवस तरी मी तर प्लॅन केलेला मला जायचं होतं कुठेतरी बाहेर, बट मित्र वगैरे आले नाही कोणी. त्याच्यामुळे माझं बाहेर जाणं तर झालं नाही. माझं तर घरीच झालं ऑलमोस्ट. म्हणजे घरची कामं, गावी वगैरे जाणं ह्या सर्व गोष्टीच झाल्या आजचा दिवस. बाहेर तर कुठे जाणं झालं नाही. प्लॅन वगैरे असंच काय झालं नाही जे मला करायचे होते वॉटरफॉल किंवा ट्रेकिंग वगैरे असे प्लॅन करायचे होते. हे तर काही झालं नाही. बट ठीक आहे. तुमचं कोणाचं झालं असतील तर वेल एंड गुड बिकॉज एक छोटासा ब्रेक हा गरजेचा असतो लाईफमध्ये आणि तो ब्रेक घेतलाच पाहिजे. कारण की कसं आहे आता आपण सर्वजण एक बिझी लाईफमध्ये जगत असतो. कोणाची कॉर्पोरेट लाईफ चालू आहे, कोणी घरात बिझी आहे, कोणाचं काय, काही ना काही लाईफमध्ये चालत असतं. सो हे हे थोडेफार छोटे-छोटे क्षण जे असतात आपल्या लाईफमध्ये किंवा हे जे असे काही पॉइंट्स असतात किंवा काही छोटे-मोठे ट्रिप्स जे आपल्या असतात, त्या एक आपल्याला रिफ्रेशमेंट देतात आणि आपल्याला बाहेर जाऊन एक चेंज लाईफमध्ये होऊन जातं आपल्या आणि एक रिफ्रेशमेंट काइंड ऑफ देऊन जातं. तर हे करायलाच पाहिजे बेसिकली सर्वांनी. जसं-जसं तुम्हाला जमेल, ज्या सिच्युएशन तुम्हाला जमेल, कसंही असो, छोटी असो, मोठी असो, कोणतीही ट्रिप असो, तर छोटासा एक ब्रेक हे लाईफमध्ये द्यायलाच पाहिजे सर्वांनी स्वतःसाठी. जे की आपल्याला खूप रिफ्रेश करून टाकतं. सर्व गोष्टींचा थकवा निघून जातो आणि एक नवीन परत वीकची स्टार्ट किंवा अशी एक छोटीशी लाईफमध्ये किक जी बोलतात ते भेटून जाते. बाकीच्या गोष्टी परत फेस करण्यासाठी आणि नव्याने चालू करण्यासाठी. मला तरी अजून जमलं नाहीये. माझं तरी अजून कुठे प्लॅन झालं नाहीये. 1-2 प्लॅन झालेले लास्ट वीकमध्ये ते पण प्लॅन होता नंतर मित्रांनी कॅन्सल केले. त्याच्यामध्ये माझे राहून गेले. आता होपफुली माझे हे प्लॅन्स होतील लवकर. कधी होतील माहीत नाही बिकॉज मला तरी अजून कुठे काय असं ब्रेक मला लाईफमध्ये भेटला नाहीये. बट ठीक आहे. हे तर चालूच राहणार. छोट्या-मोठ्या गोष्टी या चालूच राहतात. कधी ना कधी प्लॅन्स बनतात, कधी कॅन्सल होतात. बट आजचा दिवस ठीक आहे. थोडासा दगदगीत होता बट बऱ्यापैकी चांगला गेलाय. आता बघूयात कधीचा प्लॅन बनतोय, कधी कोणती ट्रिप जाते वगैरे ते. बाकी तुमचं कसं गेलं दिवस? काय-काय केलं? ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बघू शकता मी आता तसाच आहे. नुकताच मी घरी आलेलो आहे आणि अजून तसंच बसलेलो आहे. बोललो व्हिडिओ बनवूयात. आजचा दिवस माझा कसा वाटला? मी तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन दिली. तुमचं कसं होतं आणि संडे तुमचा कसा गेला? बाकी उद्या तर मंडे तर परत वर्किंग वगैरे ते सर्व चालू होणारच आहे. तर हे कसं होतं, आजचा दिवस कसा गेला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी सजेस्ट करेल की एक छोटासा ब्रेक लाईफमध्ये घ्या. आणि आता पाऊस चालू झालाय, सगळीकडे ग्रीनरी वगैरे चालू झाली वॉटरफॉल वगैरे असतात. त्याच्यात अजून माणूस थोडासा जास्त रिफ्रेश होतो. तर असा ह्या पावसातला एक छोटा ब्रेक नक्कीच लाईफमध्ये घ्या आणि एक छोटीशी ट्रिप का होईना पण ती मारून या, जे तुम्हाला खूप एक्साईट करेल आणि तुम्हाला लाईफमध्ये परत रिफ्रेशमेंट देण्याचं एक काम करेल. तर हे तुम्ही नक्की करा. मी पण माझं नक्कीच करणार आहे लवकरात लवकर. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि अशाच मजेदार व्हिडिओसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.